नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त केला तर तुमच्या आयुष्यात खरोखरच चमत्कार घडू शकतो। हा उपाय खूप सोपा आहे, पण 99% लोकांना माहीत नाही। मैत्रिणींनो, स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। पण आपण काय करतो? आपण प्रार्थना करतो, पण श्रद्धा कमी असते। म्हणून आज मी जो उपाय सांगणार आहे तो श्रद्धेने केला तर नक्कीच परिणाम दिसतो। आपल्या घरात सतत भांडणं होतात, पैसे टिकत नाहीत, मन नेहमी अस्वस्थ असतं, तर मैत्रिणींनो, हा उपाय तुमच्यासाठीच आहे। विशेषतः महिलांनी हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये सुख शांती येईल, त्यामुळे हा उपाय चुकवू नका। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक नारळ लागणार आहे। गुरुवारी किंवा स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। शक्यतो स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त त्या दिवशीच आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत। त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे। आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्याच्यासमोर बसून आपल्याला हा उपाय करायचा आहे। स्वामींच्या फोटोसमोर आपल्याला दिवा, अगरबत्ती, अष्टगंध लावून घ्यायचा आहे आणि स्वामींना हार किंवा फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर बसायचं आहे। बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपण जो नारळ घेतलेला आहे तो नारळ आपल्या हातात घ्यायचा आहे आणि आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 11 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि तो नारळ स्वामींना अर्पण करायचा आहे। अतिशय साधा आणि सोपा असा हा उपाय आहे। तुम्ही हा उपाय तुमच्या घराजवळ स्वामींचं केंद्र असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। फक्त पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने आपल्याला हा उपाय करायचा आहे। मैत्रिणींनो, हा उपाय साधा नाही। नारळ म्हणजे पूर्णता आणि शुद्धता। जेव्हा तुम्ही श्रद्धेने हा उपाय करता तेव्हा तुमची ऊर्जा बदलते, स्वामी तुमच्या मनातील इच्छा ऐकतात। हा उपाय करत असताना मन शांत ठेवा, कुणाचाही वाईट विचार करू नका, श्रद्धा ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय केल्यानंतर आपण जी काही इच्छा बोललेली असेल, जो उपाय केलेला असेल तर तो लगेच कोणाला सांगू नका। हा उपाय केल्यानंतर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, मन शांत होतं आणि काही दिवसातच बदल दिसू लागतो। अनेक महिलांनी हा उपाय करून बघितलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यात सुद्धा बदल झालेला आहे। तुम्ही सुद्धा स्वामींचे भक्त असाल, स्वामींची सेवा मनापासून करत असाल तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आवर्जून हा उपाय नक्की करून पहा। जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा स्वामी समर्थांच्या उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।